नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका. पैसा पुराण या आपल्या विशेष सखोल आणि विश्लेषणात्मक बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तर तो भारताच्या आर्थिक भवितव्याशी जोडलेला आहे. कारण देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला, उद्योगाचा विचार केला, रोजगाराचा विचार केला किंवा जागतिक गुंतवणुकीचा विचार केला तर एक नाव सतत पुढे येतं आणि ते नाव म्हणजे महाराष्ट्र. भारतातील सर्वाधिक औद्योगिक उत्पादन, सर्वाधिक परकीय गुंतवणूक, सर्वाधिक कर संकलन, सर्वात मोठी वित्तीय राजधानी, सर्वात वेगाने वाढणारे शहरं आणि आता सर्वात मोठी तंत्रज्ञान क्रांती. महाराष्ट्र आता केवळ उद्योगाचं राज्य राहिलं नाही, तर ते हायटेक इकॉनॉमीमध्ये रूपांतरित होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. AI डेटा सेंटर, सेमीकंडक्टर, हरित ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक वाहनं, उद्योग, अणुऊर्जा, लॉजिस्टिक, मेट्रो नेटवर्क, एक्सप्रेसवे, स्मार्ट शहरे आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधाच्या माध्यमातून महाराष्ट्राने पुढील दशकासाठी तब्बल 70.5 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं महत्त्वाकांक्षी लक्ष्य निश्चित केलं आहे. 70.5 लाख कोटी हा आकडा किती मोठा आहे याची कल्पना यावरून येते की अनेक देशांच्या एकूण अर्थव्यवस्थेपेक्षा ही रक्कम जास्त आहे. राज्य सरकारच्या अंदाजानुसार या गुंतवणुकीमुळे पुढील काही वर्षातच 50 लाखाहून अधिक रोजगार निर्मित होऊ शकतात. आर्थिक तज्ज्ञांच्या मते केवळ गुंतवणूक योजना नाही, तर महाराष्ट्राला आशियातील सर्वात प्रभावशाली आर्थिक केंद्र बनवण्याचा हा मास्टर प्लॅन आहे. आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्र अचानक इतक्या वेगाने का आणि कसा पुढे जात आहे? कोणती क्षेत्र राज्याला पुढच्या दशकात सर्वाधिक श्रीमंत बनवू शकतात आणि या विकासाच्या सामान्य नागरिकाला नेमका कोणता आणि कसा फायदा होऊ शकतो? चला सुरुवात करूया महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या सर्वात मोठ्या ताकदीपासून. राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार 2025-26 मध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जवळपास 7.9% वाढण्याचा अंदाज आहे. हा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक असून राज्याचे सध्याचे सकल राज्य उत्पन्न अर्थात GSDP जवळपास 45 लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे. पुढील काही वर्षात ते 51 लाख कोटी रुपयांच्या आसपास असू शकतं, असा अंदाज राज्य सरकारच्या सर्वेक्षणानुसार व्यक्त केला जात आहे. जर महाराष्ट्र स्वतंत्र देश असता तर जगातील अनेक विकसित देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा तो मोठा असता. इतकी मोठी आर्थिक ताकद आज राज्याकडे आहे. देशातील सर्वाधिक परकीय गुंतवणूक म्हणजेच FDI महाराष्ट्रात येते. 2025 मध्ये भारतात आलेल्या एकूण FDI पैकी जवळपास 28 ते 30% हिस्सा महाराष्ट्राच्या वाट्याला आला. म्हणजेच भारतात येणाऱ्या प्रत्येक $3 मागे जवळपास $1 महाराष्ट्रात गुंतवला जातो. यामागे अनेक कारणं आहे. मुंबईसारखी जागतिक वित्तीय राजधानी, पुण्यासारखं IT ऑटोमोबाईल हब, नवी मुंबईसारखं उद्योन्मुख डेटा सेंटर नेटवर्क, नागपूरसारखं लॉजिस्टिक केंद्र, नाशिक आणि औरंगाबाद सारखे औद्योगिक पट्टे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मजबूत पायाभूत सुविधा. याच कारणामुळे जगातील अनेक मोठ्या कंपन्या या महाराष्ट्राकडे वेगाने आकर्षित होत आहे. मित्रांनो, आज आपण येतो त्याच क्षेत्राकडे जे पुढच्या दशकात संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था बदलणार आहे आणि ते क्षेत्र म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI. मुंबईत आयोजित इमॅजिनेस्ट 2026 या परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2031 पर्यंत AI क्षेत्रात 1.5 लाख रोजगार निर्माण होण्याचं लक्ष्य जाहीर केलं. आज जगभरात AI उद्योगाचं मूल्य $200 अब्ज पुढे गेलं आहे. काही अंदाजानुसार 2030 पर्यंत हा उद्योग $1 ट्रिलियन घरात जाऊ शकतो. म्हणजेच पुढील दशकात ही सर्वात मोठी आर्थिक स्पर्धा निर्माण होऊ शकते आणि महाराष्ट्राने ही संधी अचूक ओळखली आहे. पुण्यातील हिंजवडी, मुंबईतील BKC, नवी मुंबईतील डेटा सेंटर कॉरिडोर ही ठिकाणं आता देशातील सर्वात वेगाने वाढणारी डिजिटल क्लस्टर बनत आहे. AI म्हणजे केवळ चॅटबोट्स, रोबोट्स नाही, तर AI मुळे संपूर्ण अर्थव्यवस्था बदलणार आहे. उदाहरणार्थ, मुंबईतील ट्रॅफिक AI आधारित सिस्टीमने नियंत्रित केलं तर वाहतूक कोंडी 20 ते 25% कमी होऊ शकते. AI आधारित हेल्थ केअरमुळे वैद्यकीय चाचण्यांचा वेळ 40% कमी होऊ शकतो. शेतीमध्ये AI आधारित मॉनिटरिंगमुळे पिकांचं उत्पादन 15 ते 20% वाढू शकतं. बँकिंगमध्ये फ्रॉड डिटेक्शन अधिक वेगवान होईल. कारखान्यांमध्ये मशीन बंद पडण्याआधीच AI अलर्ट देईल. सरकारी प्रशासनात फायलिंगची गती ही वाढेल. म्हणजेच AI हा केवळ IT क्षेत्राचा विषय नाही, तर तो संपूर्ण अर्थव्यवस्थेचा गेम चेंजर आहे. आणि AI जितक्या वेगाने वाढत आहे तितक्याच वेगाने वाढत आहे आणखी एक क्षेत्र म्हणजे
डेटा सेंटर उद्योग. आज जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती असेल तर ती आहे डेटा. आणि डेटा साठवण्यासाठी लागतात विशाल डेटा सेंटर. सध्या भारतातील एकूण डेटा सेंटर क्षमतेपैकी जवळपास 50% क्षमता महाराष्ट्रात विकसित होत आहे. नवी मुंबई, पनवेल, ठाणे या भागांमध्ये हजारो कोटी रुपयांचे डेटा सेंटर प्रकल्प उभे राहत आहेत. पुढील 3 वर्षात केवळ डेटा सेंटर क्षेत्रातच महाराष्ट्र 30 ते 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक ही करू शकतं. पण डेटा सेंटर उद्योगाची एक मोठी अट असते, ती म्हणजे प्रचंड वीज. एका मोठ्या डेटा सेंटरला 100 ते 300 मेगावॅट वीज ही लागू शकते. यामुळे महाराष्ट्राची वीज मागणी ही प्रचंड वाढत आहे. सध्या राज्याची वीज मागणी जवळपास 300,000 मेगावॅट इतकी आहे. पुढील दशकात ती 50,000 मेगावॅटच्या पुढे जाऊ शकते. AI, डेटा सेंटर, इलेक्ट्रॉनिक वाहन उद्योग, मेट्रो नेटवर्क आणि वाढती शहरे या सगळ्यांमुळे विजेची गरज प्रचंड वाढणार आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्रात आता ऊर्जा क्षेत्रात बदल घडवून आणत आहे. राज्याने सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन आणि अणुऊर्जा क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीवर भर दिला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र अमेरिकन कंपन्यांना अणुऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी आमंत्रण देत आहे. कारण अणुऊर्जा म्हणजे स्थिर ऊर्जा, 24 तास अखंड पुरवठा आणि कमी कार्बन उत्सर्जन. मोठ्या उद्योगासाठी हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. मित्रांनो, ऊर्जा क्षेत्रानंतर आता आपण येतो त्या उद्योगाकडे जो उद्योग जगातील सर्वात महत्त्वाच्या तंत्रज्ञान उद्योगापैकी एक मानला जातो, तो म्हणजे सेमीकंडक्टर. कोरोना काळात जगभरात चिप टंचाई निर्माण झाली होती आणि त्याचा फटका ऑटोमोबाईलपासून मोबाईल उद्योगापर्यंत सर्वांनाच बसला. गाड्या तयार होत्या पण चिप नव्हत्या. मोबाईलची मागणी ही होती पण उत्पादन कमी होत होतं. तेव्हा जगाला समजलं की भविष्यात तेला इतकंच महत्त्वाची कोणती गोष्ट असेल ती म्हणजे असेल चिप. आणि आता भारतही सेमीकंडक्टर उत्पादनावर भर देत आहे. महाराष्ट्रातील पुणे, चाकण, तळेगाव औद्योगिक पट्टा या क्षेत्रासाठी महत्त्वाचं केंद्र म्हणून विकसित केलं जात आहे. तज्ज्ञांच्या मते एका मोठ्या सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी किमान 20 ते 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक असते. पण या उद्योगाचं महत्त्व केवळ गुंतवणुकीत नाही तर रोजगारात आहे. उच्च कौशल्य आधारित हजारो नोकऱ्या, उच्च वेतन, संशोधन, डिझाईन आणि निर्यात हे सगळं सेमीकंडक्टर उद्योगामुळे वाढू शकतं. महाराष्ट्राकडे आधीपासून मजबूत ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक सप्लाय चेन असल्यामुळे राज्याला मोठा फायदा हा मिळू शकतो. विशेषतः पुणे, जे आधीपासून ऑटोमोबाईल कॅपिटल म्हणून ओळखलं जातं, ते आता डीप टेक मॅन्युफॅक्चरिंग हब बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. आता प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या उद्योगांना गती देण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ती कोणती? उत्तर आहे पायाभूत सुविधा. आणि याच क्षेत्रात महाराष्ट्राने मागील काही वर्षात सर्वात मोठी झेप घेतली आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई मेट्रो नेटवर्क, मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हे प्रकल्प महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलत आहेत. उदाहरणार्थ 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्गामुळे मुंबई नागपूर प्रवासाचा वेळ 16 तासावरून जवळपास 8 तासांपर्यंत कमी झाला. पण या महामार्गाचं खरं महत्त्व रस्त्यात नाही तर त्याच्या आसपास विकसित होणाऱ्या औद्योगिक नोड्समध्ये आहे. समृद्धी महामार्गालगत 24 औद्योगिक नोड विकसित करण्याची योजना आहे. म्हणजेच रस्त्यामुळे उद्योग, उद्योगांमुळे रोजगार, रोजगारांमुळे शहरे आणि शहरांमुळे आर्थिक वाढ हा संपूर्ण आर्थिक साखळीचा खेळ आहे. नागपूर, औरंगाबाद, जालना, अमरावती, वर्धा यासारख्या शहरांना याचा मोठा फायदा हा होऊ शकतो. आता आपण येतो महाराष्ट्राच्या भविष्यातील सर्वात महत्त्वाच्या प्रकल्पापैकी एक असलेलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. हा विमानतळ केवळ आणखी एक एअरपोर्ट नाही तर तो भविष्यातील आर्थिक सुपर हब मानला जातो. पहिल्या टप्प्यात या विमानतळाची क्षमता दरवर्षी 2 कोटी प्रवाशांची असेल. अंतिम टप्प्यात ही क्षमता 9 कोटी प्रवाशांपर्यंत जाऊ शकते. याचा अर्थ जास्त आंतरराष्ट्रीय उड्डाणे, जास्त कार्गो क्षमता, जास्त पर्यटन, जास्त व्यापार आणि जास्त गुंतवणूक. मुंबई महानगर प्रदेशातील लॉजिस्टिक क्षेत्राला यामुळे मोठी चालना मिळू शकते. विशेषतः ई कॉमर्स, फार्मा, हाय व्हॅल्यू इलेक्ट्रॉनिक्स आणि एक्सपोर्ट उद्योगासाठी हा प्रकल्प गेम चेंजर ठरू शकतो. आणि या सर्व विकासामागे आणखी एक महत्त्वाचं मॉडेल काम करत आहे, ते म्हणजे PPP मॉडेल, म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. सरकार आणि खाजगी क्षेत्र एकत्र येऊन मोठे प्रकल्प उभारत आहे. राज्य सरकारने 25 कोटी रुपयांपेक्षा मोठ्या प्रकल्पांसाठी विशेष मंजुरी ही दिली आहे. याशिवाय 200 कोटी रुपयांच्या फिजिबिलिटी गॅप फंड तयार करण्यात आला आहे.
यामुळे रस्ते, ऊर्जा, शहरी वाहतूक आणि पाणी पुरवठा आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांमध्ये खाजगी गुंतवणूक ही वाढू शकते. आता आपण अशा क्षेत्राकडे येतो जे पुढील दशकात शहराचा आर्थिक चेहरा बदलू शकते. म्युनिसिपल बॉन्ड्स. आज महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिका स्वतःच्या विकासासाठी निधी उभारण्याच्या तयारीत आहे. पुणे, ठाणे, नवी मुंबई, पनवेल ही शहरे हजारो कोटी रुपयांचे म्युनिसिपल बॉन्ड जारी करण्याचा विचार करत आहे. या पैशातून स्मार्ट रोड, पाणी पुरवठा, मल्लनिस्सरण, सार्वजनिक वाहतूक आणि शहरे पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. अमेरिकेत म्युनिसिपल बॉन्ड बाजार हा $4 ट्रिलियन पेक्षा मोठा आहे. भारतामध्ये देखील हा बाजार वेगाने वाढत आहे. यामुळे शहरांना केवळ राज्य सरकारवर अवलंबून राहावं लागणार नाही, तर ते स्वतः आर्थिकदृष्ट्या संपन्न होऊ शकतात. तर मित्रांनो, चित्राचा दुसरा भागही तितकाच महत्त्वाचा आहे. कारण एका बाजूला महाराष्ट्र AI डेटा सेंटरवर धावत असताना दुसऱ्या बाजूला ग्रामीण भाग अजूनही शेतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. राज्यातील जवळपास 48 लोक हे थेट किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहेत. मात्र कृषी क्षेत्रात राज्याच्या GDP मधील योगदान केवळ 12 ते 14% आसपास आहे. ही मोठी आर्थिक विषमता मानली जाते. हवामान बदल, अनियमित पाऊस, पाण्याची टंचाई, उत्पादन खर्चात वाढ आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे शेतकरी अजूनही संकटात आहे. म्हणूनच महाराष्ट्रासमोर सर्वात मोठा प्रश्न केवळ उद्योग वाढवण्याचा नाही, तर तो अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा हा देखील आहे. AI शहरांपर्यंत पोहोचत आहे, पण तो शेतीपर्यंत किती वेगाने पोहोचतो हे देखील महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ AI आधारित सिंचन प्रणाली, ड्रोनद्वारे पिकांचं निरीक्षण, हवामानाचा अचूक अंदाज, डिजिटल मार्केट लिंक या तंत्रज्ञानामुळे शेती अधिक फायदेशीर होऊ शकते. मात्र त्यासाठी इंटरनेट, डिजिटल शिक्षण आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत कराव्या लागतील. आणि इथेच येतो आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे कौशल्य विकास. कारण AI उद्योग उभं करणं सोपं नाही, पण त्यासाठी आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणं सर्वात कठीण. AI, रोबोटिक्स, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा, सेमीकंडक्टर डिझाईन या सर्व क्षेत्रांमध्ये अत्यंत उच्च कौशल्य आवश्यक असतं. पुढील 5 वर्षात महाराष्ट्रात किमान 8 ते 10 लाख उच्च कौशल्य आधारित कामगारांची गरज ही भासू शकते. यासाठी अभियांत्रिकी शिक्षण, ITI, पॉलिटेक्निक्स आणि उद्योग यांच्यात मजबूत समन्वय निर्माण करावा लागणार आहे. आज अनेक कंपन्यांची सर्वात मोठी तक्रार काय आहे? जॉब्स आहेत, पण त्यासाठी स्किल्स नाही. ही स्किल गॅप महाराष्ट्रासमोर मोठं आव्हान ठरू शकतं. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील युवकांना आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण देणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे. मित्रांनो, जागतिक परिस्थितीकडे दुर्लक्ष करता येणार नाही, कारण आजची अर्थव्यवस्था पूर्णपणे ग्लोबल आहे. तेल दर वाढले तर उद्योग खर्च वाढतो, डॉलर मजबूत झाला तर आयात महाग होते, जागतिक मंदी आली तर गुंतवणूक कमी होते, भूराजकीय संघर्ष वाढले तर सप्लाय चेन विस्कळीत होते. म्हणजेच महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आता जगाशी जोडली आहे. पण या सगळ्यात महाराष्ट्राची सर्वात मोठी ताकद कोणती? तर ती म्हणजे मजबूत अंतर्गत मागणी, मोठा ग्राहक वर्ग, मोठी शहरं, मोठा उद्योग नेटवर्क आणि मजबूत वित्तीय व्यवस्था. याच कारणामुळे अनेक जागतिक कंपन्या महाराष्ट्राला इंडियाचा ग्रोथ इंजिन मानतात. आणि खरं सांगायचं झालं तर पुढील दशक भारतासाठी जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं महाराष्ट्रासाठी ते आहे. कारण जर AI, सेमीकंडक्टर, डेटा सेंटर, ग्रीन एनर्जी आणि मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प यशस्वी झाले तर महाराष्ट्र केवळ भारतातच नाही तर आशियात देखील प्रभावी आर्थिक केंद्रापैकी एक बनू शकतं. पण त्यासाठी 3 गोष्टी अत्यंत आवश्यक असतील. पहिली ऊर्जा सुरक्षा, दुसरी कौशल्य विकास आणि तिसरी ग्रामीण समावेशन. जर या 3 क्षेत्रांमध्ये संतुलन साधलं तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पुढील 10 वर्षात भारताच्या विकासाचं सर्वात मोठं ग्रोथ इंजिन ठरू शकतं. आणि कदाचित पुढील दशकात जेव्हा जग भारताकडे पाहिल तेव्हा भारताच्या आर्थिक शक्तीचं सर्वात मोठं प्रतीक असेल ते म्हणजे महाराष्ट्र. कारण हा केवळ उद्योगांचा प्रवास नाही तर भविष्याचा प्रवास आहे. डेटापासून डिजिटलपर्यंत, रस्त्यापासून रोबोटिक्सपर्यंत, शेतीपासून सेमीकंडक्टरपर्यंत आणि स्थानिक अर्थव्यवस्थेपासून जागतिक स्पर्धेपर्यंत महाराष्ट्र आता एका नव्या युगात प्रवेश करत आहे. आणि म्हणूनच पुढील दशकात भारताच्या विकासाची कथा लिहिली जाईल ती मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातूनच लिहिली जाईल. आजचं हे विशेष पैसा पुराण बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वाच्या आर्थिक, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींच्या सखोल विश्लेषणासह आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत मी अमोल मोरे घेतो तुमचा निरोप.
धन्यवाद.